आम्हाला तुमच्याशी बोलताना धगधग व्हायलंय, म्हणजे इथे येऊन बोलणं दारसाचं काम आहे. आणि तुम्हाला ह्या सगळ्या परिसरात दररोज हे धंदा करताना कसं वाटतं नेमकं? मी 10वी पासून धंद्यात पडलो. माझी मजबुरी म्हणून मी राहिले उभी. खराब जागेत बघितलं ना नाव ठेवतात. कशाचा जन्म पाहिजे तुम्हाला? स्त्रीचा पाहिजे, माणसाचा पाहिजे? महत्वाचा विषय तुला काय बोलायचं आहे का तुम्हाला? ह्या विषयावर महत्वाचा विषय काय इकडे काय सगळं समोर कॅमेरा आहे, तकलीफ आहे. तकलीफ आहे. तुम्हाला काय तकलीफ आहे इथं? व्यवसाय करणाऱ्या महिलांपासून तुम्हाला तकलीफ होती का? आई गावाकडची पोरं ती पुणे बघायची तिकडे असं का? गावाकडची पोरं इकडे पुण्यात आले आणि ती नवीन असतात ना. ऐका, गावाकडची पोरं आली आणि इथनं चालली रस्त्याने, त्यांना काय माहित ना सगळं नवीन असते. आणि त्याला असं मग आहेत 1500 जवळ 10 इकडे 1000 आहेत. मग त्या पोरांना असं लुटलं होतं का त्यांना? तुम्ही त्या दिवशी दिसले होते तिथं. अहो 2दा 3दा बघितलं. म्हणलं अहो मी तिथं हॉटेलात काम धरलंय. आम्ही इशारा देतो, आलं तर आलं, कसला नाही तर इशारा? निघून जातो. असं करतो आम्ही. असं करायचं. हो. म्हणजे असं केलं की समोरचा एखादा भेटू का कधी कधी? हा, कधी कधी भेद पण असतो. काही कशाला आवाज देते. इथं 350 रुपये रेट आहे, आपण तेवढंच घेतो. हा. आपण इमानदारीत बसून पाठवतो. तुमच्या पोटी जन्म घेणाऱ्या लेकरांचा बाप कोण असतो? बुधवार पेठेमध्ये ही आहे पानाची टपरी. गावाकडची पान छोटे छोटे असतात, पण इथलं पान मोठं आहे. सारस बागेत फिरायला गेले तर तिथून आले दोघं. त्याला आला राग आला रात्री आला आणि कपा कपा मारले, खलास केली. तिथं जोज मारून टाकली का? हो, तिथं कशाला आलेत? इकडे फिरायला आलोय. आता हे सर्व म्हटलं मी इकडे फिरायला आलोय. फिरायला इकडे काय आता का महाबळेश्वर आहे का इथे? काय काही तर डोंगर झाले का बघायला? किती होती कमाई तुमची? काय होती काय 1500. आम्हाला कोणी नवरे गिवरे नाही, आम्ही देवदासी आहे. लोकांना आता कशी अन्न वस्त्र निवारा तशी ही सुद्धा एक गरज आहे. शारीरिक गरज आहे. आहे, कुणाला भेटती कुणाला नाही भेटत. त्यामुळे या एरियामध्ये सर्वसामान्य प्रत्येक तरुण मुलगा जस्ट तो वयात येतो त्याच्यानंतर त्याला त्याची इथली ओढ असतेच. आम्ही इथं आहे म्हणून त्यांची आई बहिणी सुरक्षित आहे. बरोबर. ज्या दिवशी हा बुधवार पेठ बंद होईल हा. ते दिवशी कुठल्याही घरातली फॅमिली सोसायटी एरियातली बायका फिरू शकत नाहीत रोडावर. म्हणजे बुधवार पेठेमुळे एकीकडे बलात्कार सुद्धा कमी प्रमाणात होतात. कमी प्रमाणात होतात आणि हा. ज्याच्याकडे पैसे आहेत तो येणार, ज्याच्याकडे नाहीयेत तो वेगळा मार्ग म्हणजे बलात्कार तुम्ही जे गोष्टी म्हणता. व्यवसाय हा दुसरीकडे पण चालतो असं तुम्हाला म्हणायचं आहे. पण बदनाम बुधवार पेठच आहे ना, की आम्ही या महिलांकडे काय म्हणून पाहतो? धंदा करणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या, वेश्य म्हणतो, धंदा करणारी म्हणतो. अरे पण स्त्री म्हणून त्यांच्याकडे बघा कधीतरी. चांगल्या गृहग्रस्तीमध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती केला जातो, तर मग आमची बुधवार पेठच बदनाम का? वेश्येचं घर म्हणजे समाजाने डोक्यावर घेतलेली तिरडी. जोपर्यंत तिचं दफन होत नाही तोपर्यंत